नमस्कार. रंदे भैया शेळी पालन फार्म या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आजचा टॉपिक घेऊन आलेलो आहे. तुमचं शेळी पालन बंद पडणार, का पडणार, कसं पडणार हे तुम्ही आता व्हिडिओ बघितल्यानंतरच सांगायचं आहे. आणि शेवटी सांगायचं आहे व्हिडिओ काय माहितीपूर्ण होता का खरंच बंद पडतं का काय. चला तर मग सर्वप्रथम मित्रांनो, मी असं का म्हणतोय की तुमचं शेळी पालन बंद पडणार आहे. तर पहिली गोष्ट समजून घ्या, हे जे तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ बघताय ना की बोकड पालनातून कमवले 1 कोटी रुपये, 50 लाख रुपये, 7 महिन्यात 50 लाख, 2 वर्षात 50 लाख, शेळी पालनातून कमवले 50 लाख, 1 कोटी, काय जे असेल ते, किंवा मग शेरकर बांधणी, रंदे बंधू यांनी बांधला 1 कोटीचा गोट फार्म, शिंदे बंधू बांधला 3 कोटीचा गोट फार्म, कमावतात वर्षाला 4 कोटी रुपये. तर हे जे व्हिडिओ बघतात ना याच्यामध्ये खूप मोठा फ्रॉड आहे. कारण लोक ना ते काय म्हणतात ना, देशाची GDP आणि इन्कम याच्यातला फरक कळा ना म्हणून लोक आणखीन खालच्या थराला चाललेले आहे इन्कमच्या लेवलवर. तशी गंमत झालेली बघा तुमची सुद्धा. म्हणजे तुम्ही काय बघताय, त्यानं 10 लाखाचे 20 लाखाचे बकरं किंवा कोकरं विकले, पण तुम्ही हे बघत नाही त्याच्यामध्ये की त्याने 17-18 लाख रुपये हा त्याचा नुसता त्याच्यात इन्व्हेस्टमेंट आहे. काही ठिकाणी तर 22-23 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट. त्यांचं गंमत अशी आहे, 35 लाख की इन्व्हेस्टमेंट में 36 लाख का घाटा, अशी गंमत लोकांची आहे. पण मग तुम्हाला फक्त 36 लाख दाखवले जातात इन्व्हेस्टमेंट, किंवा मग ते तर दाखवलं जातच नाही. अशी गंमत आहे. त्याच्यामुळे तुमचं शेळीपालन बंद पडणार. अजून काय कारण आहेत नीट समजून घ्या. पहिली गोष्ट तर झाली तुमची काही यूट्यूबर लोकांकडून भटकंती करणे. भटकंती का करणे, त्याच्या मागं 2 कारण आहे. एक, त्यांनी जर व्हिडिओमध्ये असं दाखवलं नाही की तुम्ही शेळी पालनातून 50 लाख रुपये कमवू शकता, तर त्यांचा व्हिडिओ कोण बघणार आणि मग ते पैसे कसे कमावणार, किंवा मग त्यांच्याकडे ग्राहक कसं जाणार. हा झाला पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा पण हाच झाला की जर तुम्ही त्यांचा व्हिडिओ बघणार नाही तर तुमचा फायदा कसा होणार किंवा त्यांचा फायदा कसा होणार, हा एक मेन विषय आहे. त्याच्यामुळं मित्रांनो तुमचं शेळीपालन बंद पडणार. दुसरी गोष्ट, आता कोणताही माणूस व्हिडिओ बनवणार तो कशा पद्धतीने बनवणार की त्याचा याच्यातून काय फायदा होणार आहे. म्हणजे काय, रंदे भैया व्हिडिओ का बनवणार, कारण माझा याच्यातून काहीतरी फायदा झाला असावा किंवा फायदा होईल ह्या दृष्टिकोनातून मी कुठंतरी असा एखादा टॉपिक मांडून देईल त्याच्यामध्ये की मग त्याच्यातून माझा फायदा होईल. आणि त्याच टॉपिकमध्ये कुठंतरी फॉल्ट होऊन जातो आणि त्या फॉल्टमुळं तुमचा लॉस होतो. हा एक लय मेन मोठा मुद्दा आहे. म्हणजे काय, पूर्ण व्हिडिओमध्ये लय भारी बोलणार, पण शेवट कुठंतरी त्याची स्वतःची फ्रॉड मार्केटिंग करल. चांगली गोष्ट आहे, मार्केटिंग केलीच पाहिजे. मार्केटिंग केल्याशिवाय तुमचा धंदा होत नाही. परंतु मार्केटिंग करण्याच्या नादामध्ये हे लोक काय करतात, व्हिडिओमध्ये अलग बोलतात आणि माल विकायच्या वेळेला तुम्हाला सांगतो मी काय होतं, प्रॅक्टिकली दाखवतो. हे बघा, आता मी मार्केटिंग करणार किंवा व्हिडिओमध्ये दाखवणार ही शेळी, मी म्हणणार 20, 22, 25 हजार रुपयाला शेळी मिळते. तर कशी मिळते, काय मिळते हे त्याला काही माहीत नसतं नवीन माणसाला. फक्त त्याला कळतं की माझ्याकडे 25 हजाराची शेळी आहे आणि विकत्या वेळी तुम्हाला ही शेळी देणार. आता ही शेळी नॉर्मली 10,000 रुपयाच्या वरची नाही बरं का. तसं मी खरेदी जास्त किमतीला केलेली आहे. त्याच्यामागं कारण असं असतं की पट्टीमध्ये घ्यावं लागतात. तर मग 10 शेळ्यामध्ये 2 शेळ्या जर खराब आल्या तर त्या अशा असतात बघा, आणि त्या कमी किमतीमध्येच जातात. पण विषय कसा आहे, ही शेळी जी आहे मी ती घरी का ठेवली, कारण सकाळ संध्याकाळी 1-1 लिटर दूध देते. आपलं कोकरू तिच्या जीवावर पोचतो, ती तिच्या मागं हिंडतं, सारखे वारखेच आहे, त्याच्यामुळे ठेवली. पण मग आता काय झालं, एखादं नवीन ग्राहक जर आलं तर मग त्याला काही माहीत नसतं, मग ती शेळी घेऊन जातं बघा, असा विषय आहे. आणि तसं नियमानं बघायला गेलं तर ही शेळी तशी विकल्या जाते, 15,000 रुपयाला पण विकल्या जाते. पण जाणायला आलेली, यायला झालेली शेळी पाहिजे त्याला, त्या मापाची बरं का. बाकी तिच्यापेक्षा मोठ्या शेळ्या वेगवेगळ्या किमतीच्या आहे, तो विषय नाही. पण काय होतं, मग नवीन माणूस तिथेच फसतो. त्याला हे कळत नाही की नेमकं उत्पन्न देणारी शेळी कोणती. ते फक्त व्हिडिओ बघतं, 10 शेळ्यापासून 20 पिल्लं, 20 पिल्लाचे 5,000 रुपयांनी जरी विकले तर 1 लाख रुपये. पण त्याला हे कळत नाही 10 शेळ्यापासून 20 पिल्लं कोणत्या शेळ्या देत्या आणि ती 20 पिल्लं कोणत्या शेळ्याची 5,000 रुपयाने विकल्या जात्या. म्हणजे अशा शेळ्या बी आहेत मार्केटमध्ये. 7-8 हजार रुपयाला शेळी मिळती. ती शेळी आणली उचलून. आता ती शेळी तुम्हाला सांगतो, इथं मेनली कोणते माणसं फसतात ते बी सांगतो. ज्याच्याकडे भरपूर पैसा पडलेला आहे त्याच्यामध्ये खूप जास्त लोक फसतात. का,
त्यांना फक्त क्वांटिटी दिसते, क्वालिटी समजत नाही. आणि मग काय होतं, NLM सारख्या स्कीममध्ये फसतात आणि फक्त सरकारला, शासनाला 100 जनावरं, 200 जनावरं किंवा 500 जनावरांचा कोटा दाखवून देण्यासाठी बाजारामधून 20, 30, 50 शेळ्यांचा लॉट भरतात डायरेक्ट 7,000 रुपये, 6,000 रुपयानं. आणि मग ते काय होतं, ते जनावरं ऑलरेडी बिमार असतात. आता मला सांगा, तुमची 100 जनावरांमधले जर 30-40 जनावरं मेले तर तुम्हाला ते बाकीचे उरलेले 60 जनावरं किती रुपयामध्ये पडतात? येऊन एकच किंमत होती मित्रांनो. म्हणजे काय, तुम्ही जर 100 जनावरं घेतले 6,000 रुपयानं आणि त्याच्यातले 50 जनावरं मेले तर तुम्हाला बाकीचे 50 जनावरं किती रुपयाला पडले? 12,000 रुपयानं. प्लस याच्यामध्ये फॉल्ट कोड होतो, 12,000 रुपयानं ते पडले, पण जे जगले ते ऑलरेडी 12,000 किमतीचे नसतात. म्हणजे कारण तुम्ही ऑलरेडी 6,000 रुपयाचं लो क्वालिटीचं जनावर खरेदी करतात. मग त्याच्यामध्ये काय होतं, तुम्हाला पाहिजे तेवढं उत्पन्न भेटत नाही आणि आहे त्या किमतीत लॉस होत चालतो. आणि या लॉसमुळं मित्रांनो तुमचं शेळीपालन बंद पडतं. आणि मग तुम्ही काय म्हणता, काही खरं नाही. मग त्या व्हिडिओमध्ये जाऊन खाली कमेंट करायच्या की अरे यूट्यूबच्या नादी लागून व्हिडिओ पाहून, यशोगाथा पाहून शेळीपालन करू नका. मग यशोगाथा नाही पाहिली माणसानं तर मग त्याला मोटिवेशन भेटन कुठून? हा बी एक मेन मुद्दा आहे ना. पण मग ते मोटिवेशन देण्याच्या नादात काही लोक फ्रॉड करतात, पण काही लोक चांगले पण असतात, त्यांचं बी थोडंफार ऐकून घ्यायचं कधी कधी. हां, दुसरी गोष्ट, आता तुम्ही ते नवीन जनावर आणले, त्यांना सेट करता नाही आलं, त्याच्यामुळं मग तुमचं शेळीपालन फसतं. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, तुम्हाला भले 6,000च्या जागेवर 12,000 जाऊ दे शेळी मागं. कारण मी आता गोष्ट करतोय उस्मानाबादी शेळ्यांची, या NLM स्कीमसाठी किंवा मग इतर कोणत्याही गोष्टीसाठी. फक्त मुद्दा समजून घेत चला. 15,000च्या शेळीच्या जागेवर जर 12,000 भेटते तर क्वालिटी सेम भेटते घे बघा. जर तुम्हाला सस्ती भेटत असली, क्वालिटी जर 30 भेटत असली, चांगली गोष्ट आहे, खूप भारी गोष्ट आहे. पण तुम्ही किंमत वाढवून पण देताय आणि तुम्हाला शेळी बी लो क्वालिटीची भेटते, तर तिथं कुठंतरी तुमचं शेळीपालन बंद पडतं. हे कधीही ध्यानात ठेवा. कारण माझं एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही ज्या ठिकाणी तुम्हाला 2 लाखाच्या शेळ्या घ्यायच्या ना, त्या ठिकाणी तुम्ही 2.5 लाखाच्या शेळ्या घ्या. आणि ज्या ठिकाणी तुम्हाला 20 शेळ्या घ्यायच्या ना, तिथं 15च घ्या, 12च घ्या, पण शेळ्या क्वालिटीच्या घ्या. याच्या मागं कारण असं आहे की ज्या शेळ्या तुम्हाला 20 शेळ्यांनी जर 5-5 हजार रुपये उत्पन्न दिलं आणि लाख रुपये उत्पन्न दिलं, त्या ठिकाणी जर तुम्ही 5च शेळ्या ठेवल्या आणि एका शेळी मागं 20-20 हजार रुपये उत्पन्न घेतलं तरी तुमचे लाख रुपये होतात. तर मग ही गोष्ट कधीही लक्षात ठेवायची. पण लाख कधी होतात ते बी समजून घ्या. तुमचं जनावर बेभाव विकून लाख रुपये होत नाही. तुमचं जनावर क्वालिटी तयार करून लाख रुपये होतात. म्हणजे काय बेभाव म्हणजे कसं, आता हे कोकरू मी जर विकलं समजा 25,000 30,000 तर हे झालं बेभाव. आणि जर मी मटणानुसार बघितलं ना 8-9 हजार रुपयाला कोकरू विकतोय तर हे झालं त्याचा एकदम क्वालिटीचा भाव. पण याच्यामध्ये फॉल्ट कुठं आला आता, मग क्वालिटी लो क्वालिटीमध्ये काय फरक, तर हे जसं कोकरू आहे राजस्थानीमधलं, तर हे कोकरू वाढतं 2 महिन्यात. आता 2 महिन्याचं कोकरू आहे आणि जर एखादं गावरान बघितलं तर ते त्याला 4-4.5 महिने लागतात एवढं कोकरू व्हायला. तर मग हा झाला क्वालिटीचा विषय. तर मग जिथं तुम्हाला गावरान शेळीचं कोकरू, या असं कोकरू जर 7,000त भेटत असेल आणि ह्या कोकराला जर तुम्हाला 10-11 हजार रुपये द्यावं लागत असेल तर 100% तुम्ही हे खरेदी करायचं. का खरेदी करायचं, त्याच्या मागचं कारण असं समजून घ्या की तुमचा वेळ जो डबलचा वेळ जाणार आहे ना त्या कोकरामागं, तो वेळ याच्याकडे वाचतोय. म्हणजे जेवढे पैसे तू देणार आहे त्याच्यापेक्षा डबल पैसे भविष्यात ह्यो देणार आहे जेव्हा तुमच्याकडे क्वांटिटी वाढेल. का, तर ज्या ठिकाणी तुमची गावरान शेळी तुम्हाला 2 पिल्लं देत आहे त्या ठिकाणी तुम्ही एखादी वंशवेळेतली शेळी घेतली तर ती सुद्धा 2 पिल्लं देणार आहे. पण वर्षानुवर्षे जेव्हा त्याची कंपाऊंडिंग भाषण, कंपाऊंडिंग म्हणजे एकाचे 2, 2चे 4, 4चे 8 असं, इथं सरळ व्याज चालत नाही. शेळी पालनात कंपाऊंडिंग चालते. म्हणजे काय, चक्रवाढ व्याज. यावर्षी याजाला याज, पुढच्या वर्षी याजाच्या याजाला पण याज, असं समजून घे. यावर्षी 1 लाख रुपयाचे 3 रुपये टक्क्याने जर 1,30,000 झाले तर पुढच्या वर्षी 1,30,000ला तुम्हाला याज द्यावं लागेल. तशी ही शेळी पालनाची गंमत. यावर्षी 10 शेळ्या असल्याने तुम्ही जर 4 पाठी ठेवल्या तर पुढच्या वर्षी 14 शेळ्याच्या तुम्हाला नाही जरी म्हणलं तरी 5 पाठी तरी भेटतात. तर मग हे गणित असतं शेळी पालनातलं. तर मग इथं काय फरक पडतो, ज्या ठिकाणी तुम्ही नॉर्मल जातीचं जनावर ठेवतात तर ते नॉर्मल जनावर तुम्हाला भेटलंच असतं, क्वांटिटी बी फास्ट वाढते, पण त्याचा उपयोग नाही. कारण शेवटी पुढे जाऊन ते लोक किमतीतच विकतं आणि मग ते क्वांटिटी सांभाळून उपयोग होत नाही. तर मग थोडीफार किंमत जास्त जाऊ द्यायची, प्रॉब्लेम नाही. पण
जनावर क्वालिटी खरेदी करायचं. त्याच्या मागं कारण काय असणार, तुमचं ज्यावेळेस कंपाऊंडिंग होत चालणार, आज भले तुम्हाला समजा 5 शेळ्यांना ते जे लो क्वालिटीचे जनावर आहे तर 10 शेळ्यांना समजा तुम्हाला तिथं लागू राहिले ₹1,00,000 आणि ह्या शेळ्यांना लागतंय तुम्हाला समजा 1,70,80,000 रुपये. तर आज तुमचे 70,000 वाढव गेले, पण 6 महिन्यानं जेव्हा तुम्ही या धंद्याकडे वळून बघतात त्या टायमाला तुम्हाला काय होतं, ₹1,00,000 त्या शेळ्यांपासून तुम्हाला किती पैसे भेटले, तर ₹1,00,000 मध्ये म्हणजे हे बघा सुरुवातीचा फक्त एक एक्झाम्पल देतोय बरं का. सुरुवात तुम्ही गावरान उस्मानाबादी चांगल्या क्वालिटीच्या शेळ्यापासून करू शकतात, पण त्याच्यामध्ये बी 2 क्वालिटी असतात, जी की एकदम भंगार क्वालिटी 6-7 हजाराची आणि एक क्वालिटी असते 10-12 हजाराची. त्यांचंच उदाहरण घेऊ बघा. 6-7 हजाराची शेळी घातल्या तुम्ही, 20 शेळ्या घेतल्या, त्या 20 शेळ्यांची पिल्लं झाली 40, पण ती 40 पिल्लं तुम्हाला जर आज घेतल्या जानेवारीमध्ये आणि जर तुमचे डिसेंबरपर्यंत ते 20 पिल्लं ₹1,00,000 बी विकत नसली, 20 शेळ्यांची पिल्लं, तर ती झाली लो क्वालिटी. आणि त्याच जागेवर तुम्ही जर त्या 20 शेळ्यांच्या जागेवर जर 10 शेळ्या घेतल्या आणि त्यांची क्वालिटी 20च पिल्लं तयार केली आणि ते जर व्यवस्थित रेटमध्ये विकले, कारण आता क्वालिटीचा माल असल्यामुळं पिल्लू बी फास्ट वाढणार, व्यवस्थित किमतीत जाणार, तर मग ते व्यवस्थित किमतीत गेल्यामुळं तुमचे जर ₹1,00,000 होत असेल किंवा मग घरच्या पाठी ज्या ठेवल्या तुम्ही, आता ज्या 20 शेळ्या घेतल्या होत्या 6-6, 7-7 हजार रुपयाच्या शेळ्या, त्यांच्या पाठी तर तुम्हाला एवढ्या क्वालिटी भेटणार नाही, कारण ती 12 महिने वाढली तरी ती एवढीच राहते. ह्या कोकरा एवढी बी नाही होत, बरोबर, पलीकडच्या कोकरा एवढी. आणि जी तुमची क्वालिटीची 12 हजाराची शेळी, त्या 12 हजाराची 5-6 महिन्यातच जर एवढी होत असेल तर मग क्वालिटी शेवटी बोलते मित्रांनो. कारण आज ना उद्या, कारण तुम्हाला धंदा काही 6 महिन्याचा करायचा नाही किंवा मग 2-3 वर्ष करायचं नाही, तुम्ही बघताय तर भविष्यातच बघताय, कमीत कमी 5-10 वर्ष तर आरामशीर करसाल, बरोबर का नाही. तर मग कमीत कमी 5 वर्ष जरी धंदा करायचा असला त्याच्यासाठी तुमचं घेल जनावर तरी कमीत कमी टिकणारं असावं, जेणेकरून चांगल्या क्वालिटीचं असावं. कमीत कमी 2 वर्ष टिकून त्यानं जर तुम्हाला एक चांगल्या वंशावळीतली जर एक पाठ जरी झाली तुमच्याकडं, कारण बऱ्याच वेळेस असं होतं मित्रांनो, माल पुन्हा पुन्हा येत नसतो. समजा आता ह्या पाठीची आई होती आपल्याकडे होंडा शेळी, आता ती होंडा शेळी तर पुन्हा पुन्हा होऊ शकत नाही, आता ती तर विकली मी, पण तिच्या 2 क्वालिटी पाठी मी घरी ठेवून घेतल्या. आता ह्या 2 वंशावळीतल्या पाठी माझ्याकडे आल्या, यांच्यापासून मी आता आणखीन 4-5 पाठी जर तयार केल्या तर ही माझं पुढचं 10 वर्षाचं उत्पन्न आहे. ह्या वर्षी बी मी काय केलं, हे बघा, एक ही दूधगंगाची पाठ ठेवली, एक ही आमच्या राणी मुखर्जीची पाठ ठेवली, त्याच्यानंतर ही एक शेळी चांगली क्वालिटीची ठोकर जातीची शेळी आहे, तिची एक ही बॉयलर पाठ ठेवली, बघू शकता तुम्ही 6 महिन्यात केवढी झाली ती, या शेळी एवढी झाली. त्याच्यानंतर ती पुढे एक पाठ चालली, ती एक पाठ ठेवली आणि एक गाडीत आलेली एकदम सुंदर पाठ ठेवली मित्रांनो, ती सुद्धा तुम्ही बघू शकता. आली तेव्हा एवढी खास नव्हती, पण हे बघा चिमणी नाव ठेवलेलं हिचं ध्यानात ठेवा. तर ही एक पाठ ठेवली, तर आता ही सुद्धा 4-5 महिन्यात बघा केवढी झाली. तर मग अशा क्वालिटीचं जनावर जर ठेवलं तर हे माझं भविष्याचं इन्व्हेस्टमेंट आहे. तर हे तुम्ही धंद्यामध्ये समजून घ्या. भलेही सुरुवात तुमची 5 ते 10 शेळ्यापासून, 5-7 शेळ्यांपासून असू द्या, खूप जास्त 10-20 लाख रुपये याच्यामध्ये गुंतवायचे नाही. 10-20 लाख रुपये गुंतवले तुमचा लॉस होणार, तुम्ही बंद पडणार डायरेक्ट. कारण याच्या मागं कारण असं आहे, तुम्ही 20 लाख गुंतवताय म्हणजे काहीतरी स्कीम लावली तुम्ही, बरोबर. स्कीम लावली याचा अर्थ तुम्हाला कोटा कंप्लीट करावा लागतो. कोटा म्हणजे काय, 100 जनावरं घेऊनच द्यायची. आता 100 जनावरं तुम्हाला तर काही शेड, पुन्हा मग शेड नंतर ते चाऱ्याचा खर्च आणि ते सगळं धरून 20 लाख रुपयात तर काही तुमचं काही काम होत नाही. मग तुम्ही काय करता, 10 लाख रुपयापर्यंत, 10 ते 12 लाख रुपयापर्यंत शेड आणि त्या चाऱ्यामध्ये चालल्या जातात. 7-8 लाख रुपये राहतात, त्याच्यात तुम्हाला ते 100 जनावरं किंवा 150 जनावरं कंप्लीट करून द्यायचे असतात. मग त्याच्यानंतर तुम्ही 7-7, 8-8, 10-10 हजार रुपयाची जनावरं खरेदी करते, हे तर बरोबर आहे. मग ती जनावरं जेव्हा खरेदी करशाल तर मग तिथं तुमचं क्वालिटी चुकते. आणि मग पहिले सूट जर तुमचं जनावरच क्लिअर नसलं तर तुम्ही ज्या ठिकाणी 20 लाख घालायचे होते त्या ठिकाणी 10 लाख घालून पण उपयोग होत नाही ना त्याचा काही. कारण काय आहे, माझं एक गोष्ट समजून घ्या, ज्या ठिकाणी तुम्ही 100 जनावरं तर दाखवले पण त्याच्यातून ₹1,00,000 बी तुम्हाला भेटत नाही किंवा मग 5 लाख रुपये बी 100 जनावरांमधून भेटत नाही, त्याचा उपयोग नाही 20 लाख रुपये घालून. पण त्याच ठिकाणी जर तुम्ही समजा 10 लाख रुपयाचे निमे 50च जनावरं घेतली आणि त्या 10 लाख रुपयाच्या जनावरांमध्ये जर तुम्हाला 5 लाख रुपये उत्पन्न भेटत असलं तर कधीही त्या 100 जनावरांपेक्षा 50 जनावर चांगले. हा, आता एक मुद्दा ध्यानात ठेवा. मग तुम्ही म्हणशाल अरे ती योजना घेतली होती मग 100 जनावर दाखवायची होती, घरातले पैसे जाऊ द्या मित्रांनो. एक गोष्ट कधीही लक्षात ठेवा, जर स्कीम करायची असली तर तुमच्याकडं जेवढी रुपयाची स्कीम आहे तेवढे पैसे जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही स्कीम करा. कारण कमीत कमी तुमचे जनावरं घरचे असले तर तुम्हाला स्कीम परवडते. हे शासनाचं किंवा मग एखाद्या स्कीमचं किंवा एखाद्या योजनेचं कटू सत्य ध्यानात ठेवा. NLM स्कीम 1 कोटीची असो किंवा 20 लाखाची असो, एवढं ध्यानात ठेवा, तुम्हाला त्या 1 कोटीमध्ये 500 जनावरं येत नाही चांगल्या क्वालिटीचे. तुम्हाला कमीत कमी तुमचे 200, 300, 400 जनावरं घरचे असावे लागतात,
त्या टायमाला तुम्ही स्कीम घेऊ शकता आणि त्याच्यातलं 35% 40% जे अनुदान आहे ते घेऊ शकता. त्याच्यामध्ये पण तुमच्या डोक्यावर कशाचं बर्डन असतं, रूल्स अँड रेग्युलेशन, म्हणजे काय योजनेच्या अटी आणि काय म्हणतात ना त्याला, अटी आणि नियम लागू, तशी गंमत आहे. तर मग त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. अटी नियम लागू असून तुम्हाला घरचं जनावर असलं तर ते पुरवडतं, नाही तर मग तुम्ही करून बरबाद व्हायची कामं आहे. ही गोष्ट ध्यानात ठेवा, नाही तर मग तुमचं शेळीपालन बंद पडणार. ही गोष्ट कधीही ध्यानात ठेवा. तर मग जनावर क्वालिटी खरेदी केलं तर तुमचं उत्पन्न वाढणार आहे. तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कमीत कमी क्वालिटीचं जनावर जर असलं ना तुमचं, आज 20 लाखाच्या योजनेमध्ये तुमचे 40 लाख जाऊ द्या, पण ते 40 लाख गेल्यानंतर शेड तर तुमचं ओके आहे. 40 लाखामध्ये तुमचे क्वालिटीचे समजा 100 जनावर आहे, तर पुढच्या 2 वर्षात 3 वर्षात म्हणा तुमचे ते 40 लाख रुपये फिटतात. याची मला स्वतःला गॅरंटी. मी तुम्हाला सांगू शकतो, मला जर चांगल्या क्वालिटीचे 20 जनावर जर आणून दिले ना, तर मी त्याच्यापासून 5 लाख रुपये कशी कमवायची ते मला सांगा तुम्ही. मी बरोबर 1 वर्षामध्ये 1.5 वर्षामध्ये 5 लाख रुपये ते मला कमवून देतो. पण जनावर मी माझ्या हातानं निवडून घेईन. तर मग असा विषय आहे. जर क्वालिटी जनावर जर घेतलं तर क्वालिटीचा पैसा होतो. ही गोष्ट कधीही लक्षात ठेवा. तर मग ज्या ठिकाणी तुम्हाला 20 लाख रुपयात 100 शेळ्या घ्यायच्या ना, त्या ठिकाणी 10 लाख रुपयाच्या तुम्ही 30च घ्या, 40च घ्या. एक एक्झाम्पल देतोय बरं का. ज्या ठिकाणी तुम्हाला 2 लाख रुपयाच्या 20 शेळ्या घ्यायच्या, त्या ठिकाणी 2 लाख रुपयामध्ये तुम्ही 12 घ्या, 15 घ्या, पण क्वालिटीच्या घ्या. असा विषय आहे. थोडक्यात जर समजून सांगायचं म्हणलं, तिथं तुमचं शेळीपालन बरोबर राहणार. त्याच्यानंतर मित्रांनो, चारा नियोजन. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही शेळी समजून घेत नाही. तुम्हाला जर शेळी समजली नाही किंवा जनावर समजलं नाही तर तुमचं शेळीपालन बंद पडणार. म्हणजे काय, आता बघू शकता तुम्ही, समोरची शेळी आहे, तिच्या पुढची पाट आहे, त्याच्या पुढची ही शेळी आहे. आता या सगळ्या शेळ्या 15 दिवसाच्या ते 1 महिन्याच्या गाभण आहे. पण कोणी जर समोरासमोर येऊन बघितलं ना, आता पाणी पिलेलं नाही, पाणी पिलं की अशा टमटम फुकतील, असा विषय आहे बघा मित्रांनो. थोडंसं वातावरण अंधुक असल्यामुळं पाणी पित नाही शेळ्या, त्याच्यामुळं थोड्या कमी जोगलेल्या दिसतील, पण काय अडचण नाही. तर ह्या शेळ्या जर समोर बघितल्या 5 महिन्याच्या गाभण वाटतात. का वाटतात? कारण क्वालिटी आहे त्यांच्यामध्ये, त्यांचं माप आहे, त्यांचं वजन आहे. आणि हे वजन आणि माप आणि क्वालिटी असल्यामुळं काय होतं, मग यांचे पैसे बनतात. किंवा मग तुम्ही काहीही म्हणा, हिंडून फिरून ते तिथंच येतं, माल क्वालिटी. आता ही माल क्वालिटी का झाला, आता तुम्ही बघू शकता, गंज लोक आता माझ्याकडून हे बघा, 20,000ची शेळी 25,000 घेऊन जातील, 27,000 घेऊन जातील, 30,000 घेऊन जातील. मला स्वतःला माझ्या कळपामधल्या 10 शेळ्या 25,000 रुपयानं मागं मागितल्या. 15 दिवस 1 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. 25,000 रुपयानं मला तुमच्या कळपातल्या 10 शेळ्या क्वालिटीच्या द्या, म्हणजे मी माझ्या हाताने निवडून घेईन. असा पुढचा अनुभवी धनगर माणूस मांडला. पण म्हणलं भाऊ, तू जर निल्या मायवाले तर माझं राहतं काय मग कळपामध्ये, असा विषय आहे. हां, तर आता तो धनगर होता म्हणून त्यानं एवढा दाम लावला. त्यानं 27,000 रुपये जरी मी जर म्हणलो असतो त्यानं दिले असते, 10 शेळ्या क्वालिटीचे पाहून दिल्या असत्या. पण विषय काय होता, मग जर ते क्वालिटी जनावर ते घेतोय तर त्याच्याकडे तेवढी अक्कल आहे. पण काही हुशार लोक असतात की जाऊ द्या, पैसे गेले चालम, पण क्वालिटी जनावर आणत, पण त्याला जनावरच माहिती नसतं. मग तिथं काय होतं, ते जनावर खरेदी तर करतो तो 25, काय धनगराने 27 लावले ना, मी 30 देतो, मला 10 जनावर दे. आणि हेच जनावर 15 दिवसात जर गेले तर खाटीक त्याला 7-8 हजार रुपये सुद्धा मागित नाही. असं काय होतं, आता ही दूधगंगा शेळी मी जर एखाद्याला म्हणलं मला 30,000 रुपये दे, तर देईल मित्रांनो. कारण मला गॅरंटी, शेळी 2 टायमाचं 5 लिटर दूध देती का, तर देते, मी काढून देऊ शकतो. आता तर सध्या गाभण आहे, काही दिवसानं समजा 2, 2.5, 3 महिन्यानं ती येईल, 1-1.5 महिना आता दूध कमी होऊन जाईल इथं पुढं. आणि तिची पाट आपण तर ठेवलीच आहे. पण एक सांगायचा उद्देश काय, समजा ही शेळी किंवा ही शेळी घ्या समोरची, 17, 18, 20,000 रुपये, 25,000 रुपये कोणीही देईल मला. मागच 20,000 रुपयाला मागितली, ती दिली नाही आपण. पण विषय काय, आता समजून घ्या, ही शेळी मला 20,000 सोडून 22,000 देईन, 25,000 देईन. पण हिचं जर पुढं जाऊन पोटच नाही भरलं, ही शेळी पूर्ण खराब होऊन जाणार. आणि 15 दिवसातच कोणी तिला 7-8 हजार रुपयाला बी नाही मागणार. जिवंत उदाहरण आहे, शेळी दाखवतो तुम्हाला. हे बघा, ही शेळी मी माझ्या कळपातली 15,500 रुपयाला विकली होती. विषय असा झाला, पुढच्या माणसाला सांभाळता नाही आली, किंवा मग हिनं चारा नाही खाल्ला, काय झालं त्यांना माहिती, किंवा मग शेळीचा डोळा बी थोडासा खराब झाला होता. काय झालं होतं त्यांच्याकडून काही कळलं नाही. आणि शेळी लंगडती, पण तिकडे गेल्यानंतर शेळी लंगडायला लागली. तिकडे गेल्यानंतर म्हणल्यापेक्षा 8 दिवस 10 दिवस राहिली, नंतर लंगडायला लागली. बाबांना आणून घातली, तर आता ठेप्यावर यायला शेळीला 1.5 महिना लागन, कमीत कमी 1.5-2 महिने लागन. का, कारण तिच्या 8 दिवसात तब्येत झटकून गेली, पुढच्याला सांभाळता नाही आली. आणि हिच्या बरोबरचे दुसरं जनावर होतं, ते एकदम खातं पितं निघलं, ते व्यवस्थित राहिलं. पण ही
ही शेळी बाबांना काहीतरी घोळ केला किंवा मग काहीतरी घोळ झाला असं म्हणा तुम्ही, तर शेळी सुधारली नाही, तर आता ही 15,000ची शेळी आज जर विकायला गेला तर 10-12 हजार रुपये विकते, म्हणजे हिच्या ओरिजिनल दामामध्ये घट झाली. तर हा विषय तुम्ही समजून घ्या. काय होतं, आता हिला 15,000वर यायला टाईम लागणार आहे माझ्याकडं, नाही, थोडं सांभाळून थोडासा दवाखाना करून शेळी क्लिअर होते. पण तेच पुन्हा तुम्हाला कळत नाही तर तुम्ही थोडासा अनुभव घेऊन करायचं. किंवा मग आता हे बघा, गलती कुठं झाली पुढच्या माणसाची समजून घ्या. आता ह्या शेळीवर जर त्यानं अनुभव घेतला नाही किंवा हिला क्लिअर केलं नाही त्याच्या मानानं, त्यानं समोरच्या व्यक्तीनं काय केलं, शेळी बिमार पडली, सुरुवातीला आम्हाला अडचण नको बाबा, शेळी तुम्हाला परत वापस आणून घालतो. आता त्यांना काय पैसेवारी वापस नाही आणून घातली, फक्त तुम्ही क्लिअर करून द्या असं म्हणलं. पण मला अनुभव आहे, माझ्याकडे शेळी क्लिअर झाली. आज पहिले हालत थोडी खराब होती तिची, आता ओके झाली, डोळा ओके झाला एकदम, पाय बी ओके होऊन जाईल. त्याला टाईम लागून थोडासा, कारण त्यांच्यामध्ये गाडीमध्ये ते म्हणे अचानक गाडीमध्ये आली तर तिला झटका बसला, त्याच्यामुळे पाय दुखतोय तिचा, असं त्यांचं म्हणणं होतं. तर विचार करा, आता ती शेळी आहे, ती शेळी क्लिअर व्हायला माझ्याकडे होईल. पण जर तुम्ही प्रयत्नच नाही केला तर तुम्हाला अनुभव कधी येईल. तर मग थोडे जनावर आहे, 2च जनावर आहे ना, त्याच्यात अनुभव घ्या ना, तेव्हा तुमचं शेळी पालन चालणार आहे. तर इथं माणूस चुकतो. आता त्यांनी आणून घातली, इथं क्लिअर होईल, पुन्हा घेऊन गेल्यानंतर पुन्हा जर काही प्रॉब्लेम झाला, पुन्हा जर आणून घातली, तुम्हाला अनुभव यायचा कधी, तर इथं तुमचं शेळी पालन बंद पडणार. ही गोष्ट ध्यानात ठेवा. काय तुम्ही 25,000ची बी नेली, जर तुम्हाला शेळी माहीत नसली तर ती शेळीला 10,000 रुपये किमतीवर यायला टाईम लागत नाही. ही गोष्ट तुम्ही कधीही ध्यानात ठेवा. म्हणजे फक्त क्वालिटी घ्यायची आणि तुम्हाला जर शेळीच माहिती नसली तर मग त्याचा उपयोग नाही. मग याच्यासाठी काय करशाल, 10 फार्मला जाऊन भेटा मित्रांनो, 10 फार्मला जाऊन भेटा. एखाद्याला 2-5 हजार रुपये त्यानं मागितले बी द्या त्याला, पण तेवढी माहिती घ्या त्याच्याकडून. मग नेमकं कसं राहतं जनावर, कसं समजून घ्यायचं, काय करायचं काय नाही. जर वाटलंच नाही एखाद्याकडे महिनाभर बिनपगारी फुलाधिकारी काम करा, झाडून काढा गोठा, शेळीला खायला काय लागतं ते बघा, दिवसभर हिंडून पहा पुढच्या माणसासमोर, तेव्हा तुम्हाला शेळी करणार. कारण तुम्हाला जर 10 लाख रुपये उद्या कमवायचे व्यवसायातून, तर तुम्ही आज शेळी शिकून घेणं महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला आज शेळी शिकली नाही किंवा शिकले नाही तुम्ही, तर तुमचे उद्या जे 20 लाखाचा गोठा होणार आहे तो फेल जातो. ही गोष्ट तुम्ही कधी ध्यानात ठेवा. तर मग मोठा प्लॅन असला तर थोडंसं झिजावं लागतं, ही गोष्ट तेवढीच खरी. दुसरी गोष्ट बघा, ह्युमन मुद्दा तर झाला की बाबा तुम्हाला जनावर बी कळलं. आता जनावर कधी कळणार, जेव्हा तुम्ही त्याचं असं समोर आता तुम्ही सुद्धा हे बघा, 15-20 मिनिटापूर्वी तुम्हाला शेळ्या खपाट्या दिसत होत्या, आता थोड्या चारल्या की व्यवस्थित झाले. हां, पण तर दुसरी गोष्ट, तुम्हाला शेळी कळत नव्हती, कळणार का? एखाद्या अनुभवी माणसाकडे गेले, 10-20 फार्मला भेट दिली, पण त्याच्यात बी अतिशयोक्तीवर जाऊ नये. कोणी खूप मोठ्या भापाऱ्या मारतं. म्हणजे काय मोठ्या भापाऱ्या, म्हणजे काय की शेळी पालनातून कमवले 1 कोटी रुपये. कशाची 1 कोटी कमवले? आता मी मागे एका फार्मला भेट दिली होती, नाव घेत नाही, 70 बोकड इकून 14 लाख रुपये कमवले होती. पण नंतर मी विचार केला, मायला म्हणलं 70 बोकडं तर यानं विकले, पण 1.5 वर्ष बोकड सांभाळले, तर 1.5 वर्ष बोकड सांभाळायला खर्च किती येतो? त्याच्यानंतर तो बोकड काय त्यानं घरच्या शेळीचा नाही, तर मग ते खरेदी केला असं 5-7 हजार रुपयाला. तर मग हा असं गणित लावलं तर मग ते असं लक्षात आलं का बोकडामागं 15 ते 17 हजार रुपये खर्च झाला आणि बोकडं विकले 20,000 रुपयानं. तर मग उत्पन्न किती झालं 14 लाखामागं 2 लाख रुपये. ते बी झालं का नाही काही माहीत नाही, फक्त दिसलं काय 14 लाख रुपये झाले बोकडांचे, 70 बोकडांचे 20,000 रुपये. पण असं होत नसतं मित्रांनो. तर अशा गोष्टीवर बी जायचं नाही. काही लोक म्हणतात गाडी घेतली, बंगला घेतला, जय ना गाडी बंगला घेतला. त्याच्यामधले बरेचसे लोक जे की व्हिडिओमध्ये दिसत आहे, याच्यामधले 90 ते 80-90% लोक जे ते 2 नंबर धंद्यावाले किंवा मग खूप जास्त पैसा असणारे लोक आहे. तर त्यांचा एक धंदा वेगळा राहतो, पण दाखवता वेगळं किंवा त्यांना करायचं वेगळं असतं. आणि जे मेन ज्यांनी खरंच जमिनी घेतल्या, बंगले बांधले, ते आपले मेंढपाळ बांधव म्हणा किंवा मग गरीब एखादा शेतकरी जो की बऱ्याच वर्षापासून बकऱ्या चारतो, ते पडद्यामागच आहे अजून. त्यांना आपण लवकरच पडद्याच्या पुढे यायचं संधीसुद्धा देऊ. आणि असे बरेचसे माझ्या ओळखीचे आहेत शेळी मेंढी पालक, त्यांना 100% आपण पडद्यापुढं आणायचा प्रयत्न करू. पण एक विषय तुम्हाला सांगतो की अतिशयोक्तीवर जायचं नाही आणि कोणाच्या बापाऱ्या अजिबात डोळे झाकून समजून घ्यायच्या नाही. म्हणजे काय, रंदे भैया जरी म्हणत असला का मी 2 लाख रुपये कमवले, विचारा त्याला कशी कमवली तो. मग तो जर म्हणत असला की बाबा ह्या बाय माझ्याकडे 10 शेळ्या होत्या, त्याच्यातले 20 पिल्लं मी ऐकले 1.5 लाख रुपयाला, 7,500 रुपयाना, अशी एवढे दिवस सांभाळले. घरचे पिल्लं असल्यामुळं खर्च काही एवढा नव्हता, शेळीचंच फुकटचं दूध होतं, फिरस्ती शेळी पालन असल्यामुळं खुराकाचा खर्च नव्हता. आणि त्याच्यानंतर बाकीचे राहिले 50,000 रुपये, ते मी 3-4 महिने दूध विकून कमवले. असं म्हणत असला, योग्य कारण देत असलं तिथं ठीक आहे. पण जर मी म्हणत असलो मी 4 लाख रुपये कमवले,
फक्त सांगू राहील तुम्हाला. आणि 10 शेळ्यांपासून 20 पिल्लन, पुन्हा डबल झोपन 40 पिल्लन 10,000 रुपयाने विकले, हे कुठंतरी हुकतं चुकतं, कारण तिथं ताळमेळ नसतो बोलण्यामध्ये. तर ह्या गोष्टी तुम्ही समजून घ्या. नाही तर मग काउंटर क्वेश्चन करा पुढच्या माणसाला, का बाबा कमवले ना, सांगा आम्हाला कशी कमवली. तर हा एक विषय तुम्ही समजून घ्या. कारण ज्या वेळेला तो काउंटर क्वेश्चन केल्यानंतर त्याचा पूर्ण उत्तर एका वाक्यात उत्तर नसून 2-4 वाक्यात जर उत्तर असलं, थोडक्यात उत्तर असलं, तर मग तेव्हा समजून घ्यायचं आपण कुठंतरी माणूस खरा बोलतोय. नाही तर मग कुठंतरी आपल्या असं लक्षात येतं का हा फक्त व्हिडिओमध्ये भापाऱ्या मारत होता आणि रिॲलिटी किंवा मग ॲक्च्युअल रिॲलिटी वेगळी आहे. तर हे तुम्ही समजून घ्या. आणि जर हे नाही समजलं तर तुमचं शेळीपालन उद्या बंद पडणार आहे. अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत, जसं की आजार झालं, त्याच्यानंतर पुन्हा मेन तर आजार आहे बघा. जिवंत प्राणी आहे, एक त्याचं पोट भरणं, दुसरा त्याचा आजार. 2 गोष्टी जर तुम्हाला जमल्या तर तुमचं शेळीपालन सक्सेस होतं, नाही तर मग बंद पडतं. पण ते बी दमादमानं तुम्ही समजून घ्यायचं. जेवढे प्रॉब्लेम, मी काय म्हणतो, माझ्या फार्मवर जेवढे प्रॉब्लेम येतील तेवढे माझ्यासाठी चांगले, तुमच्यासाठी चांगले. कारण मी ती शेळी क्लिअर केली की तुम्हाला प्रॉब्लेम आल्यानंतर मी बिंदास सांगतो की हे औषध द्या, असा विषय आहे. तर मग हे असं समजून घ्यावं लागतं, बरोबर का नाही. ते जर तुम्हाला समजलं तर एकदम बेस्ट, जेणेकरून तुमचं सुद्धा काहीतरी फायदा होईल त्याच्यातून आणि माझा सुद्धा काहीतरी फायदा होईल उद्याच्याला. तर ह्या गोष्टी आहे, अडचणी येऊ द्या पण त्याला मात करण्याची ताकद ठेवा. बाकी रंदे भैया शेळीपालन फार्म या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करून घ्या. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आता जळणारे तर जळत राहणार, 1-2 कमेंट तर आपल्या विरोधात येणारच, येऊ द्या, आपण त्यांना डगत नाही. पण तुम्हाला जर व्हिडिओ चांगला वाटला असेल तर आणखीन 10 लोकांना शेअर करा, जेणेकरून त्यांचं बी शेळीपालनातलं करण्याची उमेद वाढेल. आणि कसं कसं करायचं ते मी तुम्हाला येत्या व्हिडिओमध्ये तर सांगत चालेल. बाय बाय, लव्ह यू ऑल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. दिस इज ओमराज रंदे सायनिंग ऑफ. बाय बाय.